19 डिसेंबरला इंडिया आघाडीची दिल्लीमध्ये बैठक। उद्धव ठाकरे उपस्थित राहणार। उद्धव ठाकरेंसोबत आदित्य ठाकरे आणि संजय राऊत उपस्थित राहतील। नागपुरातून ठाकरे दिल्लीला रवाना होणार। विमानातील तांत्रिक बिघाडामुळे उद्धव ठाकरेंचा नांदेड दौरा रद्द। माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या मुलीच्या विवाहासाठी ठाकरे नांदेडमध्ये उपस्थित राहणार। भाजपत राहून एकनाथ खडसेंनी चोऱ्या आणि आर्थिक घोटाळे केले, त्यामुळे त्यांना पक्षातून हाकलून दिलं। मंत्री गिरीश महाजन यांची खडसेंवर टीका, तर दाऊदचा आरोप झाला म्हणून खडसेंचा राजीनामा घेतला नाही, महाजनांचं वक्तव्य। मराठा आरक्षणाबाबत सरकार प्रामाणिक काम करत आहे, मंत्री गिरीश महाजन यांची माहिती। तर राज्य सरकार आणि न्यायमूर्ती शिंदे समितीकडून आरक्षणासाठी अतिशय वेगानं काम, मंत्री महाजनांचं वक्तव्य। देवेंद्र फडणवीसांनी मराठ्यांना आरक्षण दिलं होतं, मात्र ठाकरे सरकारनं न्यायालयामध्ये आरक्षण टिकवलं नाही, मंत्री गिरीश महाजनांची ठाकरे सरकारवर टीका। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची क्रिकेटच्या मैदानात फटकेबाजी। मुंबईच्या चेंबूरमध्ये मुख्यमंत्र्यांनी घेतला क्रिकेट खेळण्याचा आनंद। गडचिरोलीच्या कोनसर येथील लॉयड मेटल्सच्या स्टील प्लांटची उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून पाहणी, तर सुरजागडमधील लोह खनिजावरती कोनसर इथे प्रक्रिया केली जाणार। विदर्भात अधिवेशन सुरू, मात्र विरोधी पक्ष कुठे दिसत नाही। वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांची टीका, तर विरोधी पक्ष सत्तेत विलीन झाल्याचं दिसतं, आंबेडकरांचं वक्तव्य। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत सांगलीच्या दौऱ्यावर। लोकमान्य टिळक स्मारक मंदिराला भेट। मुलुंडमध्ये मुंबई मनपाच्या प्रकल्प बाधितांच्या वसाहतीला स्थानिकांचा विरोध। प्रकल्पाविरोधात मुलुंडकरांचं ठिय्या आंदोलनात भाजप नेते किरीट सोमय्या सहभागी। प्रसिद्ध उद्योगपती सज्जन जिंदाल यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल। 30 वर्षीय डॉक्टर महिलेनं दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती। सज्जन जिंदाल यांनी कार्यालयात बलात्कार केल्याचा पीडितेचा आरोप। ठाण्यामधील प्रिया सिंग हल्ल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल। या प्रकरणी आता SITची ही स्थापना। ठाकरे गटाचे सुधाकर बडगुजर यांची सलग तिसऱ्या दिवशी चौकशी होणार। चौकशीसाठी बडगुजर यांना दुपारी हजर राहण्याची नोटीस। पोलिसांचा नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहाकडे पत्रव्यवहार। बडगुजर आणि सलीम कुत्ता यांची ओळख कशी झाली याचा तपास सुरू। ईडीच्या ताब्यात असलेले सदानंद कदम यांचं खेड इथल्या साई रिसॉर्ट ही वादाच्या भोवऱ्यात। रिसॉर्टचे काही बांधकाम अनधिकृत। अप्पर जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात झालेल्या निकालानं बांधकाम परवानगी रद्द। बीडच्या माजलगावमध्ये जाळपोळ आणि दगडफेक करणाऱ्या 17 संशयित आरोपींना जामीन मंजूर। माजलगाव अतिरिक्त सत्र न्यायालयाचा निर्णय। 30 ऑक्टोबर रोजी मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून जाळपोळ आणि दगडफेक। जळगावच्या 40 गावांमध्ये दूध उत्पादक शेतकरी आक्रमक। दुधाला समाधानकारक भाव मिळत नसल्यानं शेतकऱ्यांकडून सरकारचा निषेध। नवी मुंबईच्या नेरूळमध्ये परीक्षा देण्यासाठी आलेल्या विद्यार्थिनीवर जीवघेणा हल्ला। बस स्थानकावर एका इस्मानं बियरची बॉटल फोडून विद्यार्थिनीवरती केला हल्ला। हल्ला करतानाचा थरार सीसीटीव्हीत कैद। आपचे खासदार राघव चढ्ढा साई दरबारी। साईबाबांची शिर्डी माझे पंढरपूर ही आरती करून घेतलं साईंचं दर्शन। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।